ठिकाणी शेवटच्या क्षणी पोहोचलेले होते, त्यांना मात्र आत येता आलेलं नाहीये। मात्र मतदान केंद्रावर 6 वाजेच्या आधी जे मतदार या ठिकाणी मतदानासाठी आलेले आहेत त्यांना मात्र या ठिकाणी मतदान करता येणार आहे। नाशिकमध्ये आपण जर बघितलं तर नाशिक आणि दिंडोरी दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान प्रक्रियेचा वारंवार खोळंबा झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। अनेक ठिकाणी EVM मध्ये बिघाड झालेले होते, त्यामुळे मतदान प्रक्रिया जी आहे ती अतिशय संथ गतीने सुरू असल्याच्या तक्रारी देखील नागरिकांकडून मतदारांकडून करण्यात आलेल्या होत्या। आणि आता मतदानाचा कालावधी संपला आणि त्यामुळे आतमध्ये जी मतदार या ठिकाणी मतदानासाठी रांगेमध्ये उभे आहेत त्यांनाच आता फक्त आपला मतदानाचा हक्क जो आहे तो बजावण्यात येणार आहे। 51% मतदान संध्याकाळी 5 वाजेपर्यंत झालं आणि त्यामुळे आता या शेवटच्या क्षणी 6 वाजेनंतर जी मतदार या ठिकाणी आहेत त्यांचं मतदान झाल्यानंतर नेमका नाशिकमध्ये किती टक्के मतदान झालं आहे याचा खरा आकडा जो आहे तो समोर येईल आणि नेमकं नाशिकमध्ये मतदानाची टक्केवारी घटली आहे की वाढली आहे यावरूनच उमेदवारांच्या विजयाची गणितं देखील अवलंबून असणार आहेत। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम TV, नाशिक। आपण बनली नाशिकमध्ये बातमी पाहिली की नाशिकमध्ये आता अनेक मतदान केंद्रावरचे गेट बंद करण्यात आलेले आणि आवारामध्ये जेवढे मतदार असतील त्या सर्वांना मतदान करता येणार आहे। आणि ही आपण दृश्य पुढची बातमी बघतो आता ही मुंबईतील दृश्य आहेत। मुंबईतील आरे डेअरी येथील मतदान केंद्राबाहेर शिवसेनेचे अनेक पदाधिकारी जमले।